सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तिलिउगले यांच्याकडे वीरशे विजनने केली आहे। 8 मे 1930च्या सकाळी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता समजताच युवक संघाने जंगी मिरवणूक काढली। मिरवणूक बाळीबेशीत असतानाच काही तरुण रूपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडे तोडण्याच्या सत्याग्रहासाठी गेले। ही बातमी कळताच इन्स्पेक्टर नेपेट 2 पोलिसांच्या गाड्या घेऊन तेथे हजर झाला। दरम्यान कलेक्टर हेनरी नाईट आणि डीएसपी प्लेफेअर मोठा जमाव होता। अडथळे टाकून रस्ते बंद केले होते। रूपाभवानी मंदिराजवळ दंगल सुरू असल्याची बातमी समजताच मल्लप्पा दनशेट्टी तिथे आले। अवघ्या 18 वर्षाचे शंकर शिवदारे तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टरच्या दिशेने धावले। कलेक्टरच्या जीवाला धोका आहे असे समजून इंग्रज पोलीस सार्जेंट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्या छातीवर गोळी झाडली। त्यात ते हुतात्मा झाले। सोलापूरचे पहिले हुतात्मा शंकर शिवदारे आहेत। शिवदारे सोलापूरचे पहिले हुतात्मे असून देखील त्यांचा पुतळा शहरात नाही। त्यांच्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाहीये। त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे त्यांचा पुतळा उभारावा। त्यांच्या हुतात्म्यांची माहिती देणारा फलक लावण्यात यावा। त्या प्रसंगाचा भीतीचित्र त्या ठिकाणी असावे अशी मागणी यावेळी वीरशैव विजनच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आला। यांना ज्यावेळी फाशी दिली त्याच्या अगोदर 23 मार्च 1930ला शंकर शिवदारे यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं। त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं। त्यांचा उल्लेख आजपर्यंत कुठेही दिसून येत नाही आहे। तो दिसावा, त्यांच्या बलिदानाची माहिती लोकांना कळावी, त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि सोलापूरचा इतिहास लोकांसमोर यावा या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी बलिदान चौकात जे भित्तिशिल्प आहेत त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात यावा लिखित स्वरूपात, असंही आम्ही मॅडमना या ठिकाणी सांगितलं। यामुळे सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्याबद्दलची माहिती सोलापूरकरांना होईल। यामुळे सोलापूरचा दगदगता स्वातंत्र्य संग्राम लोकांसमोर उभा राहील। यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सचिव नागेश वडदाळ, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, योगेश कापसे, शिवानंद एरटे, महेश बुरकुले, शंकर बनगर, आकाश आडंगे उपस्थित होते।